उत्कर्ष फाउंडेशन कोल्हापूर आयोजित सावित्री ज्योती करंडक ऑनलाईन भाषण स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. तर मी पटवारी सुलोचना उदगीर जिल्हा लातूर येथून मी माझ्या भाषणाचा विषय घेऊन आलेली आहे. महामानवाला मिळाली समाजाची नस, विषमतेच्या महामारीला संविधानाची लस. तर मित्रांनो, महामानवाला मिळाली समाजाची नस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अस्पृश्य कुटुंबात जन्माला आले होते आणि त्यांना अस्पृश्यतेचे इतके चटके बसले होते की ते ठरवून टाकतात की या सनातनी वर्गांचे पाळेमुळे खंदून काढून जातीभेदाला पूर्ण पुसून टाकून माझ्या अस्पृश्य समाजाला न्याय जरूर मिळवून देईल. आणि त्यासाठीच त्यांनी शिकणे हे एकच पर्याय त्यांच्यासमोर होता आणि म्हणून त्यांनी अत्यंत हलाखीच्या दिवसामध्ये ते शिक्षण पूर्ण करतात आणि विदेशातून जेव्हा विदेशात परत येतात पण त्याच्या अगोदर ते विदेशात येतात आणि फक्त एका ब्रेडवर त्यांनी अनेक ग्रंथांचा, अनेक पुस्तकांचा, अनेक देशातील युद्धांचा, क्रांत्यांचा, तेथील गुलामीच्या जीवन जगणाऱ्या लोकांचा तसेच वंशवादाचा सखोलपणे अभ्यास करतात आणि त्यांना पुरेपूर जाणीव होते की जर एखाद्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, राज्याचा जर विकास व्हायचा असेल तर ज्ञानप्राप्ती घेणे हा एकच पर्याय आहे. आणि म्हणून ते जेव्हा शिक्षण पूर्ण घेऊन डिग्री पदव्या घेऊन जेव्हा भारतात परत येतात तेव्हा ते अस्पृश्य समाजातील लोकांना जागृत करतात, त्यांच्या हक्काची जाणीव करून देतात, त्यांना स्वाभिमान काय आहे, स्वाभिमानाची पूर्ण ओळख ते त्या लोकांना करून देतात आणि त्यांना एक गुरुमंत्र देतात, शिका, संघटित आणि संघर्ष करा. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकांना असं पटवून देतात की जातीभेद हे एक समाजाला लागलेली कीड आहे आणि या किडीला जर पूर्ण संपवून टाकायचं असेल त्यासाठी शिक्षण हे एक महत्त्वाचं औषध आहे, महत्त्वाची लस आहे. हे घेतलं तर जातीभेदा नक्कीच पुसला जाऊ शकेल. कारण शिक्षणामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वाला जो काही प्रकाश येतो, जो काही व्यक्तिमत्व फुलले जाते ते फक्त शिक्षणामुळे माणसाची व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेला एक स्वच्छता मिळते, एक नवीन ज्ञानाची झालर मिळते आणि त्यामुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे फारच चमकू लागतं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अस्पृश्यांच्या लोकांना मुलांना शिक्षण देण्यासाठी मुंबईला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना करतात आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करतात. तर मित्रांनो, त्या जातीभेदाला पुसून टाकण्यासाठी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्याचे जेव्हा अधिकार दिले जातात तेव्हा त्या संविधानामध्ये जातीभेदाला पुसून टाकण्यासाठी, अस्पृश्य समाज पुढे येण्यासाठी, त्यांचा विकास, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास होण्यासाठी त्यांना आरक्षण हे लागू करतात आणि त्यामुळे ते अस्पृश्य समाज हा पुढे आज आलेला आहे. त्यामध्ये आज असं झालेलं आहे की ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांचा विकास हा परिपूर्ण झालेला आहे, पण ज्यांना आरक्षण नाही ते एकदम मागे पडलेले आहेत. म्हणजे 90% पडलेला विद्यार्थी हा शिपाई पदावर आहे, पण 60% गुण घेणारा विद्यार्थी हा मोठ्या पदावर आहे. म्हणजे ही देखील एक सामाजिक विषमताच म्हणेन. म्हणूनच या सामाजिक विषमतेच्या महामारीला जर पुसून टाकायचं असेल तर संविधानाची लस हे लागू करणं गरजेचं आहे. आजही ग्रामीण भागामध्ये मुलींना शिक्षण दिलं जात नाही. तिला चूल आणि मूल हेच काम लावलं जातं, तिला काहीतरी ओझं समजलं जातं आणि तसेच तिला अगदी 15व्या-16व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं जातं. संविधानामध्ये असं नमूद केलेलं आहे की 18 वर्षांनंतरच मुलीचं लग्न लावून द्यावं, पण आज तसं झालं नाही. 18 वर्ष पूर्ण होत नाहीत तर त्याच्या अगोदरच तिचं लग्न लावून दिलं जातं. तसेच जसं सरकारनं प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलेलं आहे तसेच महाविद्यालयीन शिक्षण देखील मुलींसाठी सक्तीचं करावं असं मला वाटतं. कारण आज मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हणण्यापेक्षा ते कृतीमध्ये आणलं तर ठीक, म्हणजे जास्तच कामी येईल. म्हणजे ग्रामीण भागाचा विकास हा मोठ्या प्रमाणात होईल. आणि म्हणजे आज हुंडाबंदी ही कायद्यामध्ये, संविधानामध्ये आहे, पण हुंडाबंदी ही बिलकुल झालेली नाही. कारण सुशिक्षित लोक इतका भरमसाठ हुंडा घेतात की गरीब लोकांनी तर काय घ्यावं, किती द्यावं. तर मित्रांनो,
सामाजिक विषमता ही त्या काळी जातीभेद होती, पण आज सामाजिक विषमता ही गरीब आणि श्रीमंत अशी झालेली आहे. श्रीमंत लोक आजही ह्या श्रीमंत लोकांमुळे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रामध्ये श्रीमंत लोक हे भ्रष्टाचार करतात आणि गरिबावर अन्याय करतात आणि हे कुठंतरी थांबवायला पाहिजे. म्हणजे सामाजिक महामारी जर नष्ट करायची असेल तर संविधानाची लस ही रोख आणि ठोकपणे लागू करायलाच हवी आणि तेव्हाच कुठे ग्रामीण समाजातील मुलींना न्याय मिळेल. तिथलं त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हुंडाबंदी होईल. तसे अनेक जे काही समस्या आहेत त्या देखील मिटतील. पण त्यासाठी असा अजून एक महामानव आपल्या भारत देशामध्ये निर्माण व्हावा लागेल आणि त्यासाठी आपण शिकलो तर नक्कीच यावर उपाय निघेल. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय आंबेडकर बाबा. धन्यवाद. त्यावेळेस इथला हा धर्म ग्लानीचा होता. धर्मात विकृती होती आणि तिचाच आधार घेऊन मानवी व्यवहारही विकृत बनत चालला होता. कर्मठपणाचे अवास्तव्य बंड वाढल्यामुळं मूल्यांची चाळ राहिली नव्हती. वर्ण विषमतेनं, चातुर्वर्ण्य व्यवस्थेनं माणसांची मनं ग्रासली होती. अशा काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्कांची, माणसाच्या प्रतिष्ठेची, समतेची, शांतीची, प्रज्ञेची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रस्थापना केली. समाजाचा साचेबंदपणा मोडणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीच्या शत्रुसंगे सत्याग्रहाच्या आणि चळवळीच्या माध्यमातून लढा चालू ठेवला आणि भारतातील जुन्या व्यवस्थेतील मूल्यांना आव्हान दिलं आणि नवी मूल्य व्यवस्था सुद्धा निर्धारित केली की ज्या नव्या मूल्य व्यवस्थेमुळं हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या अंधारात चाटपडत राहिलेल्या लोकांना आत्मभानाची व आत्मसन्मानाची जाणीव करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या तत्वाचा उदय करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाचा आणि एकूणातच त्यांच्या कार्यप्रणालीवरती आणि तुमचं माझं सर्वांचं ऐकत असणाऱ्या संविधानावरती बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी रोहन ज्योतिराम कवडे, आप्पासाहेब जेते महाविद्यालय पुणे तुमच्या समोर विषय मांडतोय. महामानवास मिळाली समाजाची नस, विषमतेच्या महामारीवरती संविधानाची लस. मित्रांनो, निसर्ग निर्मित भेदांच्या पलीकडं माणसात कोणतेही भेद करू नयेत. माणूस म्हणून प्रत्येकाचे स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. जो पंक्तीला तोच संगतीला असला पाहिजे. कोणत्याही घटकाला विशेष अधिकार न देता प्रत्येकाला समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. राजकीय समतेबरोबर ती सामाजिक व आर्थिक समता सुद्धा प्रस्थापित झाली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं. बाबासाहेबांनी स्त्री आणि पुरुष या लिंगभेदापासून ते जात, धर्म, पंथ यामध्ये विभागल्या गेलेल्या सामाजिक भेदांपर्यंत, आहे रे नाही रे या आर्थिक भेदांपासून ते अल्पसंख्याक, बहुसंख्याक या सांस्कृतिक भेदांपर्यंत उभी राहिलेल्या या समाजाची खरी नस ओळखली आणि विषमतेच्या या महामारीवरती संविधान रूपी लस निर्माण करण्याचं काम केलं की ज्या संविधानामुळं स्वतः प्रकाशित होऊन इतरांना प्रकाशित करण्याची क्षमता या संविधानामुळं इथल्या लोकांना निर्माण झालेली पाहायला मिळते. खरं तर भारतावरती ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळेस त्या ब्रिटिशांकडून आपलं राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेते संघर्ष करत होते. परंतु त्याच वेळेस बाबासाहेब मात्र इथल्या स्वकीयांविरुद्ध रूढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांबरोबरची लढत इथल्या माणसांचं सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्याचं काम करत होते की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय स्वातंत्र्याबरोबर ती सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा तितकंच महत्वाचं वाटत होतं. खरं तर ज्या देशामध्ये संविधान आहे त्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था असावी असा नियम नाही. परंतु ज्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे त्या देशामध्ये संविधान असणं गरजेचं आहे. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये केवळ लोकशाहीची संरचना जिवंत असून चालणार नाही तर त्याच्यासाठी लोकशाहीचा आत्मा सुद्धा जिवंत असणं गरजेचं आहे. लोकशाहीचा आत्मा ही सर्वसामान्य जनता आहे, त्यांचे अधिकार आहेत, त्यांचे हक्क आहेत. काही वेळेस हा आत्मा या मूलभूत संरचनेकडून पोखरण्याची शक्यता असते. हा आत्मा पोखरू नये म्हणून या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या अधिकारांची, त्यांच्या हक्कांची जाणीव किंवा त्या हक्कांची हमी या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देण्याचं काम केलं की ज्याच्यामुळं सामाजिक व आर्थिक न्याय देणारा, स्वातंत्र्य व समतेची आस धरणारा, एकता आणि एकात्मता जोपासणारा एक जिवंत दस्तऐवज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला. आणि या घटना समितीच्या माध्यमातून किंवा या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक
एक व्यक्ती एक मूल्य ही संकल्पना समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी या संविधानामध्ये मूलभूत हक्कांची रचना त्या पद्धतीने केलेली पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इथली जातीय विषमता ही खोलवर पसरलेली आहे. ही जातीय विषमता तिला नावे ठेवून दूर जाणार नाही किंवा तिला नावे ठेवून आपण ती नष्ट करू शकणार नाही. त्याच्यासाठी व्यावहारिक स्तरावरती जाऊन ती आपल्याला संपवावी लागेल. या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तशी मूलभूत हक्कांची रचना करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे एकूणातच काय, आपण ज्याला भौतिकवाद म्हणतो तो नाकारण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ण याच्यामध्ये वेगवेगळी माणसं विभागली गेलेली असताना या समाजाची खरी नस ओळखून या विषमतेवरती संविधान रूपी लस निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना सुद्धा त्यांचे अधिकार देण्याचं काम केलं. स्त्रियांना सुद्धा या संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या अधिकारांची, त्यांच्या हक्कांची हमी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं पाहायला मिळतं. इथली सांस्कृतिक विषमता नष्ट करण्यासाठी बहुसंख्याकांबरोबरती इथल्या अल्पसंख्याकांना सुद्धा त्यांचे अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बहुसंख्याकांनी अवकाश प्राप्त करत असताना अल्पसंख्याकांच्या अधिकारांवरती गदा येणार नाही आणि अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करत असताना बहुसंख्याकांवरती गदा येणार नाही याची काळजी या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी महसूल व्यवस्थेमध्ये केलेले बदल असतील, कामगारांसाठी केलेले प्रयत्न असतील किंवा इथल्या कर पद्धतीमध्ये केलेले बदल असतील, त्या सर्व घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली विषमता नष्ट करण्यासाठी केलेले पाहायला मिळतात. म्हणजे एकूणातच काय, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक रोगांवरती, अनेक महामारींवरती संविधान रूपी लस निर्माण करण्याचं काम केलं. आज आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालणं गरजेचं आहे. शेवटी काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अधिकारांची हमी देण्यासाठी, या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी इथल्या स्वायत्त संस्थांना सुद्धा त्यांचे अधिकार देण्याचं काम केलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये पुन्हा एकदा विषमतेचं वारं इथल्या समाजामध्ये वाहू लागलेलं आहे. आजही संस्कृतीची उच्चता ही कातडीच्या रंगावरून ठरवली जाते. भटक्या विमुक्त जातींचं उजाळले पण सूर्य कुठं आहे अशी अवस्था आज झालेली पाहायला मिळते. अशा काळामध्ये पुन्हा एकदा विषमतेचं वारं किंवा विषमतेची दरी आजच्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मांडलेले विचार, संविधान रूपी निर्माण केलेली लस आजच्या काळामध्ये तुम्ही आम्ही ते आचरणात आणलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मांडलेले विचार आजही तुम्हा आम्हाला पावलोपावली मार्गदर्शन करत आहे. त्यामुळं प्रत्येक माणसानं स्वतःचा विवेकवाद जागृत ठेवत प्रत्येकानं या संविधानाचं आचरण करावं एवढाच आशावाद व्यक्त करतो. आणि शेवटी इतकंच म्हणतो, भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे, मनपूर्वक माणसाला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. अशा कालखंडात जातीयतेला विरोध करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ज्या महामानवाने केला त्यांचे वर्णन करताना कवी आबेद शेख म्हणतात, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिखकर चला गया, एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकदीर लिखकर चला गया. सन्माननीय व्यासपीठ, ज्ञाते वक्ते आणि श्रोते हो, नमस्कार. मी कुमारी गायत्री यमुना सुतार आज विचार मंचावर विषय मांडत आहे, महामानवास मिळाली समाजाची नस, विषमतेच्या महामारीवर संविधानाची लस. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर का बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही उगवते सूर्याचं नाव सुद्धा बाबासाहेब ठेवलं असतं. 2012 मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणातून आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वात उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉक्टर आंबेडकरांच्याही मनात चालत असे. जातीभेदाचे निर्मूलन करून सर्वांना समान संधी मिळावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासोबत विद्वत्ता, कल्पनाशक्ती, तत्वनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभवपणास लावले. अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशा वेळी अतिशय प्रभावीपणे तितकेच सुलभतेने ते आपल्या मते मांडलीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनांच्या कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच 1935च्या भारत सरकार कायद्याच्या बारकावेचीही त्यांना माहिती होती.
29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारताच्या संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत करून भारतीय संस्कृती व विचारधारांना विचारात घेऊन रात्रंदिवस काम करून एक उत्तम आदर्श व समतोल विचारांचे कल्याणकारी संविधान देशाला देऊ केले. संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले. संविधान लिहिण्यासाठी 254 दौत व 303 पेन वापरले गेले, जे लिहिण्यासाठी 6 महिने लागले. अनेक बैठकींनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. भारतीय संविधान हे संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान हे मुख्यत्वे 1935च्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वतंत्र व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांचे राज्यघटनेमध्ये बीजारोपण करून भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. देशाला प्रथम स्थानावर ठेवले पाहिजे. आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देश मोठा आहे असे मानले पाहिजे. त्यासाठी श्वासाचा, रक्ताचा प्रत्येक शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी निर्धार केला पाहिजे, लढले पाहिजे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. मंदिराकडे जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जाऊ लागतील त्या दिवशी माझ्या देशाला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्ट मत होते. भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला झुकते माप दिले आहे. संविधान सभेमध्ये आपल्या भाषणाचा शेवट करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले की राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. भारतातील लोक हे आपल्या तत्वप्रणालीपेक्षा लोक देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील, हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा देशाची आजची राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती पाहता तंतोतंत पटतो आहे. देशाची आजची राजकीय परिस्थिती असे दर्शवते की जनता बिनता कुछ नाही, राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे. बघ्याची भूमिका घेतली तर भारतीय लोकशाहीने जी तत्वे सांभाळत स्वातंत्र्याची मूल्ये जपली त्यांची आहुती दिली जाणार आहे. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या परस्परांविरुद्ध शत्रुताची भावना निर्माण करतात, जाती विरुद्ध तिरस्कार निर्माण करतात. आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून जगायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आपण मात केलीच पाहिजे. परंतु आजचे राज्यकर्ते तसा विचार करत नाहीत आणि म्हणूनच समाजाच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. प्रत्येक माणसाला आपल्या अपेक्षा पूर्ण करताना समतेचा धागाच हाती सापडत नाही. त्यामुळे जातीचा उपयोग आधार घेऊन पाहू म्हणून लोक जातीवर लाखांनी रस्त्यांवर येऊ लागले. हा भारतीय राज्यघटनेचा, भारतीय संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पराभव आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व नेते हे कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी आपल्या वैयक्तिक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन देश उभारण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आणि अशा ध्येयाने भरलेल्या तरुणांची आज देशाला गरज आहे. त्यामुळे जाता मी एवढंच सांगू इच्छिते की संविधान फक्त घोकमपट्टी न करता ते नीट आपण समजून घेतले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच महामानवाच्या फक्त प्रतिमेचे पूजन न करता त्यांच्या विचारांचे आचरण आपण प्रत्येक क्षणाला केले पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. पण या सोन्याच्या देशाला सोनत्व प्राप्त झालं ते क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे, संविधानाच्या व्याप्तीमुळे, संविधानाने उभारलेल्या भक्कम लोकशाहीमुळे. भारतीय गणतंत्राचा तोच प्राण आहे. भारतीय गणतंत्राचा तोच प्राण आहे. संविधान राष्ट्रासाठी मोठे दान आहे. हक्क आणि कर्तव्याची खुली झाली वाट. हक्क आणि कर्तव्याची खुली झाली वाट. माणसाच्या अस्तित्वाची संविधानामुळेच झाली रम्य पहाट.
सन्माननीय ऑनलाईन विचारमंच आणि या विचारमंचासमोरील आपण सर्वच सन्माननीय. आपल्यासमोर मी अमोल गोळे, जिल्हा रायगड, विभाग कोकण येथून विषय मांडतो आहे महामानवास मिळाली समाजाची नस, विषमतेच्या महामारीवर संविधानाची लस. होऊ दे होत किती हृदयाच्या चिंधड्या, वाहू दे वाहोत किती रक्ताचे पाट, मातृभूमीला आम्ही नक्कीच दाखवू स्वातंत्र्याची पहाट. अशा अनेक भावनांनी उफाळून निघालेल्या क्रांतिकारकांना जेव्हा वाटलं की आमचा देश आमच्या ताब्यात असावा, हा देश आमचा आहे आणि तो आम्हीच चालवणार, उभ्या भारताची मुक्तता आम्हास हवी, तेव्हा देश स्वतंत्र झाला व संविधानाची निर्मिती झाली. हे संविधान ही राज्यघटना सहज निर्माण झालेली नाही. यातील एक एक कलम, एक एक विचार मांडण्यासाठी बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलं आहे. एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवणाऱ्याला विचारा, एका वर्षाचं महत्व त्या विद्यार्थ्याला विचारा जो नापास झाल्यामुळे पुन्हा त्याच वर्गात बसला आहे. आणि खरंच 150 वर्ष मातृभूमी पारतंत्र्यात राहिल्यामुळे संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांनाच 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचं महत्व विचारावं. बाबासाहेबांनी संविधानाच्या प्रस्ताविकेतच नागरिकत्वाचे हक्क व अधिकार यांचा समन्वय साधला. 16 ओळी आणि 69 शब्दांच्या प्रस्ताविकेमध्ये अतिशय महान, विशाल आणि व्यापक अर्थ दडलेला आहे. म्हणूनच या प्रस्ताविकेला महाकाव्य असे म्हटले जाते. आज आपल्याला धर्म स्वातंत्र्य, आचार विचारांचे स्वातंत्र्य, समतेचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा, मालमत्तेचा हक्क, घटनात्मक उपायांचा हक्क, सन्मानाने जगण्याचा हक्क, हे सर्व हक्क फक्त आणि फक्त संविधानामुळेच मिळालेले आहेत. या भारतीय संविधानाची निर्मिती 5 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. यातील पहिल्या टप्प्यात देशभरातील सगळ्या मूलभूत प्रश्नांवर एक अहवाल तयार करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात हा अहवाल आणि देशोदेशींच्या राज्यघटनांचे संशोधन करून घटनेचा एक कच्चा मसुदा तयार करण्यात आला. कायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा मग वर्गाने लादलेली बंधने नव्हेत, तो कोणत्या प्रकारचा हवा, कोणासाठी हवा हे ठरवण्याचा अधिकार जनतेस असला पाहिजे. अर्थात या मसुद्यावर जनतेच्या प्रतिक्रिया कळाव्यात, त्यासाठी तो जाहीर करण्यात आला. हा तिसरा टप्पा. चौथ्या टप्प्यात जनतेच्या मिळालेल्या प्रतिक्रियांवर सभेत विस्तृत विचारविनिमय करून दुरुस्त्या सुचविण्यात आल्या. घटनेला मंजुरी हा 5वा आणि शेवटचा टप्पा. अशा या 5 टप्प्यांमध्ये जगभरातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना, सार्वभौम प्रजासत्ताक राज्य, संसदीय शासन पद्धती, राजनीतीची मार्गदर्शक तत्वे जितकी परिवर्तनास सोपी तितकीच कठीण, केंद्रापासून गावापर्यंत उभारलेली प्रशासनाची पोलादी चौकट, 448 कलमे, 12 परिशिष्टे व संघराज्यात्मक स्वरूप असणारे आदर्श संविधान, ज्या संविधानाने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विषमतेच्या महामारीवर सर्वोत्तम लस बनण्याचं काम केलं, ज्या संविधानाला जगाकडून आदर्श संविधान म्हणून गौरवण्यात आलं, हे संविधानच आपले खरे सामर्थ्य आहे. विविध भाषा, विविध प्रांत, भाषाशैली, पोशाख शैली, राहणे खाणे देखील भिन्न. अर्थातच मतांचा गलबला कोण पुसेना कोणाला. असे असताना देखील सर्वांना बंधुत्वाने बांधून ठेवणारे, राजा रंक यांना कायद्यासमोर समान ठेवणारे आदर्श संविधान महामानव बाबासाहेबांनी तयार केले. बाबासाहेबांनी हिंदुस्थान नावाच्या राष्ट्राचे विसर्जन करून संविधानाद्वारे भारत या नावाने नवे राष्ट्र निर्माण केले. या राष्ट्रात संविधानिक तरतुदींद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जा व संधीची समानता देऊन देशात सार्वभौम प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष व स्वतंत्र गणराज्य निर्माण केले. संविधान आम्हाला काय देतं? संविधान आम्हाला मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा देतो, जगण्यासाठी श्वास आणि घास देतो. संविधानामुळेच सती जाणारी स्त्री आज प्रधानमंत्री झाली, राष्ट्रपती झाली. या भारतीय लोकशाहीची सुकर वाटचाल ही या देशातील गरीब, कष्टकरी आणि सामान्य माणसाची गरज आहे. ओबीसींची जातवार जनगणना करणे, संख्येच्या प्रमाणात प्रत्येक समूहाला शासन प्रशासनात वाटा देणे, आधार योजनेचा संविधानाच्या चौकटीत विस्तार करून नव्या तंत्रज्ञानाचा शासन प्रशासन गतिमान करण्यासाठी कल्पकतेने वापर करणे, अशा सगळ्याच बाबी येत्या काळात नव्या व्यवस्थेची निश्चितच कसोटी पाहणाऱ्या ठरतील.
या भारतीय प्रजासत्ताकाची राजकीय क्षेत्रातील वाटचाल निर्णायक आहे. मात्र धार्मिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये संविधानाला अपेक्षित कार्य नवी व्यवस्था करू शकली आहे का? संविधानाची जर तंतोतंत अंमलबजावणी झाली असती तर आज बळीराजाला दिल्लीतल्या थंडीमध्ये कुडकुडावं लागलं नसतं. राहण्याचा, खाण्याचा, विजेचा, आरोग्याचा, नव्हे शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाच नसता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या एका भाषणात असं म्हणतात, संविधान कितना भी आदर्श क्यों न हो वह आखिर तक बुरा ही साबित होगा अगर उसे चलाने वाले लोग बुरे हो. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, हमारा संविधान आदर्श ही है, सिर्फ चलाने वाला चाहिए. शेवटी ज्या संविधानाने मला माझे विचार मांडण्याची समज दिली, अधिकार दिला, त्या संविधानाबद्दल एवढंच म्हणेन, देश से बढ़कर किसी के प्राण नहीं है, देश से बढ़कर किसी के प्राण नहीं है, वीरों के इस धरा का ऐसे ही गुणगान नहीं है, शहीदों के लहू से सींचा है बुनियाद को इसकी, सिर्फ नारों से झुक जाए ये वो संविधान नहीं है, सिर्फ नारों से झुक जाए ये वो संविधान नहीं है. धन्यवाद. आज तुमच्या समोर विषय मांडत आहे महामानवास मिळाली समाजाची नस व विषमतेच्या महामारीवर संविधानाची लस. भारतीय घटनेचे शिल्पकार, पंडितांचे पंडित, महामानव, युगपुरुष, भारतीय लोकशाहीचे जनक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजेशाही तथा हुकुमशाहीला थकलेल्या जनतेला लोकशाही शिकवणारे, भारतीय समाज जेव्हा जातीच्या बंधनात अडकला होता तेव्हा त्या समाजाला बंधनातून मुक्त करणारे, ज्यांना समाज समजला, समाजातील विषमता समजली व ज्यांनी डॉक्टर ही पदवी मिळवून समाजाची नस हातात घेतली व या विषमतेच्या महामारीवर संविधानाची लस उपलब्ध करून आपल्या पिढ्यानपिढ्या समृद्ध केल्या, अशा महामानवास वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करते. आज आपण 21व्या शतकात जगतो. आज सर्वसामान्य माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर कोणतेही पद मिळवू शकतो. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा सर्व पदांवर सर्वांचा समान हक्क आहे. आत्ताच्या काळात शक्यतो कोणी जातीभेद पाळत नाही, पण पूर्वी एक काळ होता जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात जातीभेद पाळला जायचा. जसे की कुंभाराच्या मुलाने मडकेच घडवायचे, चांभाराच्या मुलाने चप्पलच शिवायची, ज्याची जशी जात तसे त्याचे काम, असा समज त्यावेळी होता. उच्च शिक्षणावर फक्त उच्च जातीय लोकांचा अधिकार असे फक्त कलियुगातच नाही तर द्वापार युगापासून हे सर्व सुरू होते. महाभारतातील कर्ण हा देखील एक सूतपुत्र होता ज्याने ज्ञान मिळवले, पण ज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी केला नाही. कर्ण व बाबासाहेब हे दोघे देखील शिक्षणासाठी संघर्ष करत राहिले. दोघांनी विद्या देखील प्राप्त केली, पण एक फक्त दानवीर झाला आणि दुसरा ज्ञानवीर झाला. पहिला स्वतःसाठी झगडत राहिला आणि दुसरा समाजासाठी झगडत राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख फक्त संविधानाचे शिल्पकार आणि दलित समाजाचे प्रमुख म्हणून ओळखणाऱ्यांना मला हे सांगायचे आहे की एवढीच त्यांची ओळख नव्हे, तर ते अष्टपैलूंचे व्यक्तिमत्व होते. एकीकडे धर्मशास्त्राचे अभ्यासक तर दुसरीकडे अर्थशास्त्राचे, एकीकडे कामगार नेते तर दुसरीकडे राजकीय पक्षाचे संस्थापक, एकीकडे द्रष्ट विचारवंते तर विविध सामाजिक चळवळींचे जनक. याचबरोबर त्यांनी केलेली पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल अशीच आहे. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करून त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे काम केले. भारतीय दलित, शोषित, पीडित, आदिवासी समाजाला स्वाभिमानानं जगण्याचं बळ दिलं. शेकडो वर्षापासून जातीपातीच्या शृंखलेत अडकलेल्या दलित समाजाला मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी देश आणि समाज घडवण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन खर्ची केलं. त्यासाठी त्यांनी विविध पातळीवर लढासुद्धा दिला. आधुनिक भारताच्या निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान खूप मोठे आहे. स्त्री पुरुष समानता, जाती निर्मूलनासोबतच साधन संपत्तीचे फेरवाटप, सर्वांना शिक्षण, धर्मचिकित्सा यासाठी बाबासाहेबांनी लढे उभारले. सर्व क्षेत्रातील दलित, भटके, विमुक्त, इतर मागास, अल्पसंख्याक, महिला यांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी त्यांनी आग्रह धरला. समाजातील दबल्या पिचकलेल्यांना बाबासाहेबांनी अस्मिता मिळवून दिली. विविध क्षेत्रातील बहुमोल योगदानामुळे भीमराव हे आज सामाजिक न्यायाचे प्रतीक बनले आहेत. बाबासाहेबांची द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील. अन्नधान्य वृद्धीसोबतच त्यांनी दळणवळणाची साधने देखील विकसित केली. सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे याविषयी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशन समोर मागणी केली व पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून तो त्यांना मिळवूनही दिला. बाबासाहेब हे सच्चे राष्ट्रभक्त, राष्ट्रीय नेते होते. या देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख ही जात, धर्म, प्रदेश, भाषा यावरून न होता ती केवळ भारतीय म्हणून असली पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रणालीतून पाहत असता भारतीय समाजात विषमता नसली पाहिजे. पीडित दडपलेला वर्ग समाजात असता कामा नये. सर्व हक्क सत्तेचे केंद्रीकरण त्यावर त्यांच्या ठायी झाले आहे असा वर्ग एका बाजूला सारून
व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा एक दुसरा वर्ग अशी विभागणी असू नये. अशी विषमता, अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यामध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्यांचे परिवर्तन करणे लोकशाहीला अशक्य होते. हे विचार आपल्याला देखील विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. ही भीमरावांची तळमळ होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लोकशाहीच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास लोकशाहीच्या अपयशाचे मूळ कारण सामाजिक विषमता, वर्गावर्गात उभी असलेली असमानतेची दरी असून असे दिसून येईल. याही गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. भीमरावांनी आपल्याला संविधानामध्ये 6 मूलभूत हक्क दिले आहेत. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. समानतेचा हक्क हा मागास भारतीयांना मिळवून दिला व सामाजिक ठिकाणी धर्म व जात व लिंग यावरून भेदाभेद कोणीही करणार नाही अशी तरतूद घटनेमध्ये केली. स्वातंत्र्याचा हक्क हा सर्वांचा आत्मा आहे. प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार याचं स्वातंत्र्य दिलं व तसेच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं. तसंच कोणीही कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्याच्या हक्कामधूनच प्रत्येकाला मिळालं. कलम 23 व 24 नुसार प्रत्येक नागरिकास शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क मिळाला. भारतामध्ये पूर्वी बेटबिगारी, देवदासी अशा पद्धती होत्या. मजुरांवर जमीनदारांचं नियंत्रण होतं. मागासवर्गीय स्त्रियांचं शोषण व्हायचं. अशा प्रकारचं शोषण बंद करण्यासाठी हा हक्क देण्यात आला. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क भारतातील प्रत्येक नागरिकास यासाठी देण्यात आला की कोणीही कोणत्याही जातीचा माणूस आपले धर्म परिवर्तन त्याला आवडत्या धर्मात करू शकतो. प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य देण्यात आले. प्रत्येकाला सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क देण्यात आला, ज्यामध्ये आरक्षण आणि अनेक योजना विषयी माहिती आहे. आता आर्थिकदृष्ट्या एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती बेताची असेल पण तो हुशार असेल तर त्याला शिष्यवृत्ती आणि अशा अनेक योजनांचा लाभ होऊ शकतो. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क अंमलात यासाठी आणण्यात आला. संपूर्ण घटनेचा आत्मा असलेला कलम 23 हे घटनांचे उपाययोजना हक्क प्रस्थापित करते. सर्वप्रथम मी एक भारतीय आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. मी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा अंगीकार केलेला आहे. आज माझी ओळख संपूर्ण जगात भारतीय म्हणून आहे. आज प्रत्येक भारतीयाची झेप गगनाला भिडताना कंठातून केवळ एवढेच निघते की घायाळ पाखरांना पंख दिले तू, मुक्या वेदनांना शब्द दिले तू. तुझ्या चेतनेने जगण्याचा अर्थ आला, युगायुगाच्या शोषितांचा उद्धार झाला. हे महामानवा तुझं कोटी कोटी वंदन. धन्यवाद. नंतर लागल्या गेलेल्या लॉकडाऊनला कंटाळणाऱ्यांना आठवू शकतात का शतकोन शतके लादला गेला इथला जातीयतेचा लॉकडाऊन? करू शकतात का हक्क नाकारल्या गेलेल्यांच्या व्यथांना क्वारंटाईन आणि चढवू शकतात का या नग्न समाज व्यवस्थेला व्हेंटिलेटरवर? परंतु हाच लॉकडाऊन उठवण्यासाठी एक महामानव पेटून उठतो त्या सूर्याच्या तेजासारखा. मग फोडून टाकतो तो गळ्यातलं मडकं, जाळून टाकतो म्हणूचा विषारी कायदा, करतो मुक्त माणसांना तेही माणसांपासून, आणि मग चौदार करतो इथल्या हक्क नाकारल्या गेलेल्यांचा पाण्याचा घोट, बनतो डॉक्टर रजलेल्या गांजलेल्या उपेक्षितांच्या व्यथांचा आणि पकडून समाजाची नस एकच देतो विषमतेच्या रोगावर गुणकारी ठरणारी भारतीय संविधान नावाची लस. नमस्कार, हाच विषय घेऊन तुमच्या समोर विषय चिंतन करण्यासाठी उभा आहे वारगोड विवेक मधुकर. विषय मांडतोय महामानवाला मिळाली समाजाची नस, विषमतेच्या रोगावर दिली संविधानाची लस. मित्रांनो, महामानव म्हणजे तरी नेमकं कोण? तर ज्या वेळेला इथल्या समाज जीवनाचा तोड धरतो, तत्वांना ग्लानी येते, नीतीचा विपर्यास होतो आणि माणसांचा पशु होतो, त्या वेळेला इथल्या समाजाला सावरण्यासाठी महामानवाचा उदय होतो. मग हे महामानव वेदनेच्या वाटेने चालत राहतात. कधी त्यांच्या वाटेला शस्त्राचे घाव येतात, कधी मानखंडना येते, तर कधी कधी विषाचा प्याला सुद्धा येतो. पण हे घाव घेत घेत सत्याच्या दिशेने धाव घेणं हाच त्या महामानवांचा मनोधर्म असतो. मग मित्रांनो, या त्यांच्या पावलांनी तयार होणारी वाट इथल्या समाज जीवनात जाणीवांची पहाट घेऊन येते. अर्थात ज्या महामानवाच्या पावलांनी तयार झालेली वाट इथं समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा सूर्य घेऊन आली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच 1946 मध्ये दिल्ली आकाशवाणीला दिलेल्या भाषणात या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हणतात, ज्या वेळेला भारताच्या इतिहासातील मानव मुक्तीचा लढा हाताळला जाईल त्यावेळेला बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर हे नाव सगळ्यात महत्वाचं नाव म्हणून पुढे येईल. मग मित्रांनो, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात
ज्याद्वारे या इथल्या समाजाला पूर्ण मार्गावर आणण्याचं काम करतात. म्हणजे मित्रांनो, संयोजक विषय देताना सुद्धा म्हणतात की महामानवाला मिळाली समाजाची लस. म्हणजे मित्रांनो, ही नेमकी लस तरी काय आहे? तर मित्रांनो, मला असं वाटतं की ज्या वेळेला इथल्या समाज जीवनाचा तोड ढळला होता, म्हणजे इथली वर्णव्यवस्था, जातीवाद आणि इथली विषमता ही देशाच्या कानाकोपऱ्यात रुजवत गेली होती. माणसांना माणसांपासून दूर ठेवण्यात आलं होतं. इथं समतेचं, तत्वांचं, नीतीचं रान जायला गेलं होतं. इथं अज्ञान, अंधश्रद्धेपायी इथले जिवंत देह सुद्धा मृदा झाले होते. इथल्या विषमतेमुळे सामान्यांचं जीवन हराम झालं होतं. इथल्या वर्णव्यवस्थेमुळे समाज जीवनाचं चाक चिखलात रुतून बसलं होतं. त्यावेळेला या व्याधीग्रस्त समाजाला पुन्हा बळ उभा करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका मोठ्या डॉक्टरांना केलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाणलं की आता आपल्याला समाजाची नस पकडायची आहे. म्हणजे या समाजाचा अज्ञान हा व्याधी असेल तर या अज्ञानाला पुन्हा ज्ञानात रूपांतर करावं लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समाजाला ज्ञानी करून त्याच्यावर औषध उपचार केला. बाबासाहेब इथंच थांबले नाही, तर बाबासाहेब म्हटले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की यांना फक्त शिक्षित करून चालणार नाही, तर इथल्या रंजलेल्या, गांजलेल्या उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, प्रस्थापितांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी त्यांच्या पायात बळ द्यावं लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इथं अनेक लढाई, चळवळी उभा केला आणि भारताच्या दारी इथं परिवर्तनाची वाट दाखवली. मित्रांनो, मग ज्या वेळेला इथे सामाजिक अन्यायाचा सर्वदूर अंधार पसरला होता, अज्ञान, अंधश्रद्धा, असमानता पायी हा देश पूर्णपणे अंधारात झाकला गेला होता, त्यावेळेला याच संविधानाचा या देशाला इथे प्रकाशाची वाट दाखवून या सकल भारतीय समाजाचा उद्धार करणारे आणि या विषमतेच्या रोगावर गुणकारी ठरलेली भारतीय संविधान नावाची लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात अहोरात्र मेहनत करून तयार केली आणि इथल्या समाजाला पुन्हा जिवंत केलं. मित्रांनो, मग या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याने फक्त हे लक्षात आलं की एका लेखणीची ताकद काय असू शकते. म्हणून मुंबईचे कवी आनंद भंडारे असे लिहितात की पिढ्या त्यांनी शस्त्र परजली पण एक कोपराही न घालला. अरे महामानवा, तू तर फक्त एक पेन उचलला आणि सारा इतिहासच बदलला. खरं तर दोस्त हो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान रूपी लस ही समता, स्वातंत्र्य ही इथल्या मनामनात रुजवणारी होती. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त इथल्या जाती, धर्माची, पंथाची विषमता दूर केली नाही, तर इथली स्त्री पुरुष असमानता, गरीब श्रीमंत असा भेद यांना सुरुंग लावला. म्हणजे ज्या म्हणून इथल्या स्त्रियांचे अधिकार आणि हक्क नाकारले होते, ज्या स्त्रियाला उपभोगाची वस्तू म्हणून गणना केली होती, त्या स्त्रियाला संविधानाच्या रूपात सर्व हक्क आणि अधिकार बहाल करणारे हे बाबासाहेबच होते. दुसरीकडे ज्या वेळेला श्रीमंतांनी गरिबांची पिळवणूक चालू केली होती, इतक्या शेतकऱ्यांना त्रास दिला जात होता, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचं संघटन करून शेतकऱ्यांसोबत एक मोर्चा काढला होता. अगदी इथल्या छोट्या शेतकऱ्याच्या राष्ट्र विकासात योगदान लाभावं त्यासाठी उपाययोजना सुचवल्या होत्या. इथल्या कामगाराचं जीवन सुधारावं म्हणून त्याचं काम 12 तासांवरून 8 तासांवर आणलं. वेतन आयोग, भरपगारी सुट्टी, प्रसूतीनंतर आधीची सुट्टी, या सगळ्या गोष्टी संविधान रूपी तरतूद केल्या. मित्रांनो, मग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान नावाची लस फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा गुणकारी ठरली. मग ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष योद्धे, क्रांतीवीर म्हणून ज्यांना म्हटलं जातं, ते नेल्सन मंडेला असं म्हणतात की ज्या वेळेला मी बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान पाहतो, त्यावेळेला मला असं वाटतं ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रांची संविधान निर्मिती होईल, त्यावेळेला भारतीय संविधान हे त्यांचा आरसा असेल. दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला काम आणि त्यांनी लिहिलेलं संविधान हा आमच्यासाठी सूर्यासमान आहे. म्हणजे मित्रांनो, एकंदरीत काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही लस विषमतेला सुरुंग लावण्याचं काम करते. मग बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुले यांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार संविधानात अर्थात ते संविधान रूपी लस मधून मूलभूत अधिकारात समाविष्ट करावासा वाटतो. इथल्या शोषित, रंगलेल्या, गांधलेल्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात आरक्षण चालू केलं होतं. हेच आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रूपी लसीमध्ये दिलं. एकंदरीत काय मित्रांनो, तर सध्याच्या परिस्थितीचा आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला करता की कोरोनासारखी महामारी पूर्ण देशभर पसरली असताना सुद्धा आम्ही गरीब श्रीमंत असा भेद करतो. मग इथलं मरण स्वस्त झालं असताना सुद्धा श्रीमंत लोक इथल्या गरीबाच्या पोटावर पाय देतात. मग विचार करा, ज्या वेळेला विषमतेचा रोग या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना किती संघर्ष आणि वेदना सहन करावे लागले असतील. परंतु मित्रांनो, इथल्या साथीच्या रोगावर औषधोपचार करणं सहज शक्य होतं, पण जातीच्या रोगावर औषधोपचार करणं शक्य होत नाही. पण जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची संविधान रूपी लस इथल्या देशात जिवंत राहील, इथल्या तळागाळात पोहोचेल आणि इथल्या मनामनात रुजेल, त्यावेळेला हा देश जातीमुक्त सुद्धा होईल. जाता जाता फक्त एवढं की महामानवात तू दिलेल्या संविधान रूपी लसीमुळे कालचे मुर्दे सुद्धा जिवंत झाले.
विखुरलेले सारे मणी आज एकाच माळेत दिसले. महामानवा, जोपर्यंत असतील चंद्र सूर्य तारे तोपर्यंत तू दिलेली लस इथल्या विषमतेवर घाव करत जाईल. समता स्वातंत्र्य पेरणारी ती मनात बुद्ध पेरत जाईल. मनात बुद्ध पेरत जाईल. मनपूर्वक धन्यवाद. एकलव्याची कथा गुरुजींनी पोरांना वाचून दाखवली. कथा वाचून झाल्यानंतर गुरुजींनी पोरांना प्रश्न विचारला की सांगा पोरांनो, या कथेपासून तुम्ही काय शिकलात. एका सुरात सगळी पोरं म्हणाली की एकलव्यासारखे शिष्य तयार झाले पाहिजेत. गुरुजींनी पोरांचं कौतुक केलं, पण स्वतःच्या शिष्याचा अंगठा मागणारे द्रोणाचार्य का नाकारायचे हे मात्र गुरुजींनी कधी त्या पोरांना सांगितलं नाही. ते सांगण्याचं काम विद्रोही साहित्यानं केलं. एका क्रौंच पक्षाच्या हत्येनं हळहळणाऱ्या व्यासांसारखे महाकवी त्या काळातल्या एकाही अस्पृश्य माणसाची वेदना व्यक्त करू शकत नाहीत, आणि म्हणून हे महाकवी तुला महाकवी तरी कसा म्हणू हा विद्रोह आपल्याला दया पवारांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतो. याच विद्रोहानं पुढे साहित्य आणि साहित्यानं चळवळी जन्माला घातल्या. याच चळवळींना साहित्याने साहित्याला चळवळ मानणाऱ्या अनेक लेखकांच्या लेखण्या विद्रोहाचा श्राप लागून उद्ध्वस्त झाल्या असतील, पण हा विद्रोहाचा श्राप बहुजनांच्यासाठी मात्र वरदान ठरला. आजपर्यंत ज्या मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी चंद्र सूर्य तारे आणि वारे होते, त्याच मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी जोगवा मागणारी जोगती विद्रोही साहित्यानं आणली. आजपर्यंत विद्रोह म्हणजे फक्त अश्लील शब्द आणि शिव्या हेच आपण समजत आलो, पण त्या शिव्यांच्या पाठीमागच्या ओव्या आपण कधी समजून घेतल्या नाहीत. 17व्या शतकामध्ये संत तुकोबारायांनी तळागाळातल्यांचे जे प्रश्न ओव्यांच्या माध्यमातून मांडले, तेच प्रश्न 20व्या शतकामध्ये विद्रोही साहित्यानं शिव्यांच्या माध्यमातून मांडले. संत तुकोबारायांची ओवी ही सुद्धा विद्रोहीच होती, आणि ढसाळांची शिवी ही सुद्धा विद्रोहीच होती. त्याच विद्रोही साहित्याची समाज परिवर्तनातली भूमिका मांडण्यासाठी उभा आहे मी सिद्धेश नंदकुमार मिसाळ. विषय बोलतोय विद्रोही साहित्याची समाज परिवर्तनातली भूमिका. मित्रांनो, विषयाच्या सुरुवातीलाच प्रश्न असा निर्माण होतो की विद्रोही साहित्य म्हणजे काय. तर विद्रोही साहित्य म्हणजे फक्त दलित साहित्य नव्हे, तर व्यवस्थेच्या होकाराविरुद्ध नकार ज्या साहित्यामध्ये भरला जातो, मग त्यात स्त्री साहित्य, कामगार साहित्य, आदिवासी साहित्य, संत साहित्य या सगळ्या साहित्य प्रवाहांचा उल्लेख विद्रोही साहित्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, जे साहित्य फक्त अभिजनांपुरतं मर्यादित होतं, जे साहित्य फक्त कीर्तनांमधून देवळात सांगितलं जात होतं, तेच देवळातलं कीर्तन वाळवंटापर्यंत ज्ञानोबाने आणलं, आणि महाराष्ट्राच्या विद्रोही परंपरेतले पहिले विद्रोही साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा ठरले. त्याच ज्ञानोबांच्या लेखणीपासून ते संत तुकोबारायांच्या विणेपर्यंत, व्यवस्थेवर असून ओढणाऱ्या महात्मा फुल्यांपासून ते मानवी जीवनाचं उत्थान गाणाऱ्या यशवंत मनोहरांपर्यंत, आणि जात चोरणाऱ्या बाबूराव बागुल यांच्यापासून ते अगदी अलीकडेच आपल्यात कुणीच युद्धखोर नव्हतं असं छातीठोकपणे सांगणाऱ्या सुदाम राठोड यांच्यापर्यंत या सगळ्या माणसांचं साहित्य मला विद्रोही साहित्य वाटतं. मित्रांनो, जिथं सक्ती असते तिथंच विद्रोह दिसून येतो, आणि जिथून आत्मशोध सुरू होतो तिथून साहित्याची निर्मिती व्हायला सुरुवात होते. कथा, कादंबरी, कविता, नाटकं, समीक्षा, एकांकिका, भाषणं या सगळ्या साहित्य प्रकाराला विद्रोही साहित्यानं शास्त्र कधी मांडलं नाही, पण शस्त्र मात्र नेहमीच मांडलं, आणि म्हणून विद्रोही साहित्याची समाज परिवर्तनातली भूमिका फार महत्वाची ठरते. 1970 नंतर कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला. कामगारांची जागा यंत्रानं घेतली. 100 माणसांचं काम एक यंत्र करू लागलं. परिवर्तन झालं, पण 100 माणसांचे 200 हात मात्र बेरोजगार झाले. जर परिवर्तन माणूस संपवत असेल तर त्या ही परिवर्तनाला छेद दिला पाहिजे. ही विद्रोही भूमिका घेऊन नारायण सुर्वे लिहितात की कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. मित्रांनो, विचार करा, 1970 नंतर खचत जाणाऱ्या कामगाराला आत्मविश्वासाची भावना ही विद्रोही साहित्यानं दिलेली होती. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आज आमच्या मुली शाळेत गेल्या, पाठ्यपुस्तकातले 2 धडे आणि 4 कविता पाठ केल्या म्हणजे समाज परिवर्तन झालं असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. समाज परिवर्तनासाठी आवश्यक असतं ते आत्मभान. सामाजिक मांडणीच्या विरुद्ध जाऊन समाजातल्या अनेक स्त्रिया लिहित्या झालेल्या होत्या. हा त्यांचा विद्रोहच होता. मला उद्ध्वस्त व्हायचा आहे असं म्हणणाऱ्या मल्लिका अमर शेख, स्त्री गणेशा लिहिणाऱ्या नीरजा, बेबीताई कांबळे, अर्पणा पवार, प्रज्ञादया पवार यांच्यासारख्या साहित्यिकांनी समाजातल्या अनेक स्त्रियांना ते आत्मभान दिलं. हीच विद्रोही साहित्याची समाज परिवर्तनातली भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, स्वाभिमानी माणूस हा समाज व्यवस्थेचा आणि समाज निर्मितीचा महत्वाचा पाया असतो. बाबासाहेब तर नेहमी म्हणायचे की दारिद्र्यापेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे. याच्याही पुढे जाऊन स्वाभिमान जर कशात आहे हे तुम्हाला कळालं तर दारिद्र्य संपवण्याचे हजारो मार्ग तुमच्या समोर निर्माण होतात. ही भूमिका विद्रोही साहित्यानं मांडली. घरात पीठ आहे तर मीठ नाही, तर मीठ आहे तर पीठ नाही असं दरिद्री जीवन जगता जगता ज्योती लांजेवार यांची आई देऊ केलेलं उष्ट अन्न स्वाभिमानानं नाकारताना तू शिकून मात्र आंबेडकरावानी हो बापा हा आशावाद व्यक्त करायला लागते. विद्रोही साहित्यानं त्या आईला दिलेला स्वाभिमान
या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला कधीच नाकारून चालत नाही. व्यवस्थेच्या होकाराला प्रश्न विचारून नकार देणं ही समाज परिवर्तनाची पहिली कसोटी असते. विद्रोह करणाऱ्या साहित्यिकांचं साहित्य केवळ शब्द क्रीडेसाठी किंवा छंद क्रीडेसाठी नसतं, तर परिवर्तनाची भूमिका त्यामध्ये दडलेली असते. त्यांनी विचारलेला प्रश्न हा केवळ प्रश्न नसतो, तर कित्येक पिढ्यांचा आवाज त्यामध्ये दडलेला असतो. रोजच कडिलट होतो ज्यांचा भाकरीच्या काठावरून भुकेसाठी त्यांना स्वातंत्र्याचा कोणता अर्थ सांगायचा, हा अरुण काळे यांनी विचारलेला प्रश्न होता. असे असंख्य प्रश्न व्यवस्थेच्या पटलावरती उभे करण्याची भूमिका विद्रोही साहित्यानं जोपासली. कारण ते प्रश्नच असतात जे समाज निर्मितीमध्ये आणि समाज परिवर्तनात महत्वाची भूमिका पार पडत असतात. ही पक्की जाणीव विद्रोही साहित्याला होती. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, हा विचार आम्हाला संतांनी सांगितला. मला वाटतं विद्रोही साहित्याची भूमिका यापेक्षा वेगळी नाही. रोमॅन्टिक मराठी साहित्याला वास्तववादाची किनार विद्रोही साहित्यानं दिली. शब्दांचे मोगल उठवून रेखाटलेला माणूस विद्रोही साहित्यानं खोडून काढला आणि वास्तववादी जगण्याचे आयाम ओढून घेणारा, गावगाड्यातला जातीपातीत विभागलेला सर्वसामान्य माणूस साहित्याच्या परिघावरती आणण्याची भूमिका ही विद्रोही साहित्यानं पार पाडली. आणि म्हणूनच शंकरराव खरात, शाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, पाश्चिमात्य लेखक राल्फ एलिसन ही सगळी माणसं समाज परिवर्तनाची अग्रदूत झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, विषयाच्या समारोपाकडे वळत असताना एक प्रश्न असा निर्माण होतो की येणाऱ्या काळामध्ये विद्रोही साहित्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय? तर मला वाटतं हल्ली कॉपी पेस्ट करून पुस्तक छापून पैसा मिळवण्याच्या आणि काल्पनिक कहाण्यांच्या ढिगाऱ्याला साहित्य म्हणण्याच्या काळामध्ये आपण सगळेजण उभे आहोत. आणि अशा काळातही साहित्यामधून समाज परिवर्तन साधता येतं, नवी मूल्य रुजवता येतात, हे विद्रोही साहित्यानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. समाज परिवर्तनाची भूमिका जपत असताना माणूसच समाज परिवर्तनाच्या केंद्रस्थानी राहिला पाहिजे, ही भूमिका आजपर्यंत जपली आणि तीच भूमिका येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विद्रोही साहित्यानं जपायला हवी. हेच विद्रोही साहित्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान या विषयाच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. साहित्य संमेलनाची माळ आपल्या गळ्यात पडावी म्हणून अनेक लेखकांनी लेखकांच्याच केलेल्या बदनाम्या दुर्दैवानं मराठी साहित्य संमेलनाला पाहायला मिळाल्या. येणाऱ्या काळामध्ये विद्रोही साहित्यानं कोणती भूमिका पार पाडणं गरजेचं आहे? तर मला वाटतं राजकारणाची शाही ही विद्रोहाच्या पानांवरती कधीही सांडू न देण्याची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये विद्रोही साहित्यानं निर्माण केली पाहिजे. याच्याही पुढे जाऊन मी असं सांगतो की शेवटी साहित्यानं साध्य काय करायचं असतं? तर विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आनंद पाटील असं म्हणून जातात की साहित्यानं विचारांना प्रवृत्त करायचं असतं. प्रवृत्त झालेली माणसं मग साहित्याची निर्मिती करायला लागतात आणि साहित्याची निर्मिती ज्या वेळेला व्हायला लागते तेव्हा माणूस माणसाला माणसासारखं वागवायला लागतो. येणाऱ्या काळामध्ये हीच भूमिका विद्रोही साहित्यानं जपावी एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.